नमस्कार. काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आज आपण बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत गाजर हलवा. तुम्ही जर आता बाजारात गेलात ना तर सगळीकडे लाल सुटूक, कोवळी आणि छान गाजर विकायला असतात. मग अशा गाजरांना बघून गाजर हलवा करण्याचा मोह कुणीही आवरू शकत नाही. मग आज सुद्धा ऐशिनीच्या फरमाईशनुसार आपण बनवणार आहोत दाणेदार, लाल सुटूक आणि शाही गाजर हलवा. चला बनवायचं, जाऊयात किचन मध्ये. साधारण एक मोठ्या आकाराची कढई आपण घेणार आहोत. तिचा बॉटम पण जाड पाहिजे म्हणजे गाजराचा हलवा आपला खाली लागणार नाही किंवा जळणार नाही. त्यामध्ये साधारण 2 चमचे आपण तूप टाकलेलं आहे. तूप पूर्ण मेल्ट झालं, वितळलं की आपण त्यामध्ये घालणार आहोत गाजराचा किस. साधारण 1 ते 1.25 किलो गाजरं मी घेतली आहेत. गाजरं निवडताना मार्केटमध्ये लहान आकाराची आणि लाल चुटूक गाजर आपल्याला घ्यायची आहे. कारण मोठी गाजरं घेतली ना की त्यामध्ये ना पांढरा जो भाग असतो आतमध्ये तो खूप जास्त असतो. त्यामुळे घेताना अगदी लहान साईजची आणि कोवळी लाल चुटूक गाजर आपल्याला निवडायची आहेत. तर अशी गाजरं आपल्याला छान मीडियम साईजच्या किसणीने किसून घ्यायची आहेत. अगदी लहान पण नको आणि मोठी पण नको. म्हणजे ज्या किसणीचे होल जे आहे ते मीडियम साईजचे असतात की ज्यामध्ये आपण साधारण कोशिंबिरीसाठी काकडी किंवा गाजर किसतो त्यांनीच आपल्याला हलव्यासाठी सुद्धा ते किसून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता साधारण 1 ते 1.25 किलो गाजराचा मी किस करून घेतलाय आणि तुपावर तो खूप छान परतून झालेला आहे. म्हणजे सगळीकडे तूप छान लागलेलं आहे आणि घरामध्ये सुद्धा छान तुपाचा सुवास दरवळतोय. तुम्ही करा, तुम्हाला सुद्धा जाणवेल. आता आपण त्यामध्ये घालणार आहोत साधारण 1 लिटर दूध. हे दूध घेताना गाईचं किंवा म्हशीचं कुठलंही चालेल, परंतु ते तापवून गार करून आपल्याला घ्यायचं आहे आणि साईसकट आपण दूध त्यामध्ये टाकणार आहोत. आता दूध टाकल्यानंतर ते पुन्हा एकदा एकजीव हलवून घ्यायचं आहे. हलवत असताना पुन्हा अगदी खालून आपल्याला घ्यायचं आहे आणि आता मात्र आपल्याला गॅस जो आहे तो थोडा मीडियमकडनं हाय फ्लेमवर न्यायचा आहे. कारण दुधाला छान उकळी आली की मग आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता दुधाला छान उकळी येते. आता या वेळेला आपण त्यावर ठेवणार आहोत झाकण. झाकण ठेवल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटाची वाफ त्याला द्यायची. म्हणजे 5 ते 10 मिनिटात तुम्ही बघू शकता दुधाचं पण प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आणि किस सुद्धा तुम्हाला थोडा शिजलेला दिसेल. या कंडिशनला आपण त्यामध्ये टाकणार आहोत 300 ग्रॅम साखर. ही साखर एवढ्या गाजरांसाठी अगदी सफिशियंट आहे. अगदी छान गोड हलवा, खूप गोड पण नाही आणि अगदी बेचव पण नाही, असा छान हलवा आपला यामध्ये तयार होतो. तर 300 ग्रॅम साखर असेल तर त्याला 200 ग्रॅम खवा आपल्याला टाकायचा आहे. कारण आपण बनवणार आहोत अगदी लग्नाच्या पंक्तीत असतो तसा शाही हलवा. तर अशा पद्धतीने खवा सुद्धा आपल्याला एकजीव हलवून घ्यायचा आहे. आणि शाही हलवा म्हणल्यावर ड्रायफ्रुट्स तर अगदी पाहिजे म्हणजे पाहिजेच. तर छान तुमच्या घरात जे काही ड्रायफ्रुट्स अवेलेबल असतील ते छान बारीक काप करून आपण हलव्यामध्ये घालायचे आणि छान हलवून घ्यायचे. हलवल्यानंतर पुन्हा आपण त्यावर झाकण ठेवून त्याला एक छान वाफ द्यायची आहे, जेणेकरून ड्रायफ्रुट्स, खवा आणि साखर हे छान मुरतील एकमेकांमध्ये. झाकण काढल्यानंतर त्यामध्ये आपण आता जायफळ पूड, वेलदोडा पूड आणि त्यामध्ये घालणार आहोत सुंठ पूड. हे सगळं घातल्यानंतर पुन्हा एक 2च मिनिटाची वाफ त्याला द्यायची आहे. आणि 2 मिनिटांनंतर तुम्हाला घरामध्ये तुमची छोटी छोटी मुलं तुमच्या आजूबाजूला जमलेली दिसतील. कारण आपल्या हलव्याचा जो वास आहे तो घरभर छान दरवळणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हलवा जो आहे, शाही हलवा, अगदी लग्नाच्या पंक्तीत होतो तसा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला जर आवडला तर करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कसा झाला. थँक्यू.